मित्रांनो नमस्कार. आजच्या विचारमालेतून आयुष्यातील समज गैरसमज या विषयावर थोडकं आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आयुष्यात गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी गुणकारी व रामबाण औषध म्हणजे आपल्या कानांपेक्षा आपल्या डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवणे होय. नाती ही जेवढी खोलवर जुळतात तेवढीच ती खोलवर जखमा पण देत असतात. काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्णच असतात आणि काही नाती मात्र 2 क्षणाच्या भेटीतही अनेक जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जात असतात. मित्रांनो, आपण स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारं कुणीही आपल्याला या जगात भेटणार नाही. एकदा जगून झालेलं आयुष्य आपल्याला पुन्हा जगताही येत नाही आणि काही चुकलं तर कुणाला टाइम प्लीज म्हणून त्यासाठी आणखी वेळही मागून घेता येत नाही. आपल्यावर ओढवलेल्या प्रत्येकच चांगल्या अथवा वाईट परिस्थितीला आपल्यालाच सामोरे जावं लागत असते. स्वार्थ आणि मोठेपणा जर सोडला तर आनंद हा घेता आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि एक दुसऱ्याशी तुलना यामुळेच एकमेकातील नाती बिघडू लागतात. आणि म्हणूनच असे होऊ नये यासाठी विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलंच. सुखाला कितीही विनवण्या केल्या तरी ते लवकर घरात येत नाही आणि दुःखासाठी कितीही दरवाजा बंद करा तरी ते खिडकीतूनही घरात प्रवेश केल्याशिवाय राहत नाही. जीवन जगताना आयुष्यात कुणाला रडवाल तर कितीही मोठा यज्ञ करा, काहीही फायदा होणार नाही. मात्र रोज कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू जर फुलवाल तर तुम्हाला अगरबत्ती देखील पेटवायची गरज भासणार नाही. सरळ बोलावं, खरं बोलावं आणि समोरासमोर बोलावं हे जर तत्व आपण नियमितपणे पाळलं तर जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे आपले नाहीत ते निघून जातील. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग येत असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणजेच आयुष्याचे व्यवस्थापन असे म्हणतात. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. त्यामुळे जर समुद्राला गाठायचं असेल तर आपणास खास खळगे हे पार करावेच लागतील. मित्रांनो, आपले जीवन सुंदर आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला 3 गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे विवेक बुद्धीचे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी अंगी शक्ती पाहिजे. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य हे केवळ तुमच्या विचारातच आहे. त्यामुळे प्रथम आपले विचार बदलावेत म्हणजे नशीब हे आपोआपच बदलेल. मित्रांनो, नित्य नियमाने काहीतरी चांगले ते स्वीकारण्याची सवय आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करण्याची मानसिकता जर आपण ठेवत असू तर आपण बरेच काही खूप वेगाने शिकू शकतो. आजच्या विचारमालेतील हे विचार आपणास आवडले असतील तर निश्चितच व्हिडिओला लाईक करून कमेंट करा. आपला आभारी आहेच. धन्यवाद.